ही कॉन्फरन्स अत्यंत यशस्वी झाली। महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील प्रतिनिधी आलेत आणि यशस्वी याच्यासाठी झाली की आरक्षण, संरक्षण आणि प्रतिनिधित्वावर दिवसभर मुस्लिमांनी सगळ्या कायद्याच्या दृष्टिकोनातून, संविधानाच्या दृष्टिकोनातून आणि संवैधानिक न्यायाच्या दृष्टिकोनातून सगळी मांडणी केली। प्रत्येक जिल्ह्यातील 2-2, 3-3 प्रतिनिधींनी या विषयावर मांडणी केली। आज महाराष्ट्रातील मुसलमानांवर ज्या पद्धतीनं धर्माच्या नावानं, जातीच्या नावानं हल्ले होत आहेत, हेच हल्ले दलितांवर होत होते। ते हल्ले थांबवण्यासाठी कोणतीही नैतिकता किंवा कोणतंही सर्वधर्मनिरपेक्ष भाव कामी येत नाही, तर फक्त कायदा कामी येतो। हे कायद्याचे जन्मदाता संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखलं आणि दलितांच्या संरक्षणासाठी, एसटीच्याही संरक्षणासाठी तो कायदा केला। आज हा कायदा मुस्लिमांसाठी करण्याची गरज आलेली आहे। आम्ही एक पाऊल पुढे जाऊन या अधिवेशनामध्ये हे सुद्धा मांडलं की केवळ मुस्लिम नव्हे तर ख्रिश्चनांनाही या कायद्याचा संरक्षण द्या। म्हणून आमची मागणी संरक्षणासाठी मुस्लिम ॲट्रॉसिटी कायदा झाला पाहिजे ही होती। आरक्षण जे 5% आम्हाला मिळालेलं होतं आणि जे संवैधानिक होतं त्याला पुनर्स्थापित करा, नव्यानं काही देऊ नका, ते पुनर्स्थापित करा, ही एक मागणी होती। आणि सर्वात शेवटची मागणी, आम्ही सगळ्यांनाच मतदान करतो पण आम्हाला प्रतिनिधित्व मिळत नाही, तेव्हा किमान आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक संस्थांमध्ये आम्हाला प्रतिनिधित्व मिळावं। तिच्या धर्तीवर होतकरू मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी एक संस्था उघडण्यात यावी। विदेशी शिक्षणापासून तर देशीय उच्च शिक्षणापर्यंत त्यांना प्रशिक्षण आणि स्कॉलरशिपसारख्या सुविधा देण्यात यावा, ही एक मागणी। या मागणीला सर्वात महत्त्वाचं पाठबळ असं मिळालं की विशेष करून ग्रामीण क्षेत्रात राहणाऱ्या मुसलमानांनी या संमेलनाला आपला विशेष प्रतिनिधित्व दाखवला। कारण प्रत्येक मुसलमानांची संख्या जर आपण काढली तर शहरांपेक्षा 75% मुसलमान हा ग्रामीण क्षेत्रामध्ये राहतो आणि तो विविध समस्यांनी ग्रस्त आहे। म्हणून आरक्षण, संरक्षण आणि प्रतिनिधित्व यावर हे संमेलन अत्यंत यशस्वी झालं। आता पुढचं संमेलन 15 तारखेला नागपूरला टाकण्यात आलेलं आहे। ताजाबाद शरीफ नागपूर येथे, तिथेही सगळ्यांनी यावं। आणि या संमेलनाची यशस्वीता अशी की बीड आणि मुंबईच्या लोकांनी त्वरित आम्हाला संमेलन द्या अशी परवानगी मागितलेली आहे। सुकाणू समितीची आत्ता निर्मिती होईल, ती कुठं संमेलन घ्यायचं हे ठरवेल आणि आता हा प्रवाह संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही वेगानं वाढवणार आहोत। मराठ्यांना आरक्षण देत असताना मुसलमानांचं आरक्षण डावलू नये ही आमची सरकारला कळकळीची विनंती आहे। कारण मराठ्यांचं आरक्षण हे सुप्रीम कोर्टानं नाकारल्यानंतरही त्यांना देण्यात यावं या भूमिकेत आम्ही आहोत, परंतु आमचं आरक्षण संविधान पद्धतीनं कोर्टानं मंजूर केल्यावरही आम्हाला मिळत नाही, हे आमचं दुःख आहे। तर अन्याय आमच्यावर करू नये, आम्हाला 5% आरक्षण द्यावं ही आमची मागणी। गंभीररित्या कुठेतरी एखाद्या मंचावरती आणावं आणि ही चळवळ मोठ्या स्वरूपात चालू व्हावी या उद्देशापोटी आज परभणी येथे मुस्लिम कॉन्फरन्स घेण्यात आली। याच्यामध्ये 15 ठराव आम्ही मंजूर केलेले आहेत। त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने मॉब लिंचिंग सातारा पुसेसावळी येथे झालेली त्या घटनेच्या आहे त्या मृतकांना 50 लाख रुपये देण्यात यावे, त्यांना शासकीय नोकऱ्यामध्ये समाविष्ट करून देण्यात यावे, अशा मागण्या आहेत। आणि इतर मुस्लिमांना शिक्षण, आरक्षण, संरक्षण मिळावं या पद्धतीचे सुद्धा ठराव या इथे घेण्यात आलेले आहेत। आणि येणाऱ्या काळामध्ये हे चर्चासत्राच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर असे चर्चासत्र घेण्यात येणार आहेत। विविध ठिकाणी चर्चासत्र घेऊन एक आंदोलनात्मक पवित्रा या माध्यमातून घेण्यात येणार। जसं मॉब लिंचिंगचे प्रकार व शासन प्रायोजित जे हिंदू जागर मोर्चे काढण्यात येतात आणि त्याच्या माध्यमातून मुस्लिमांना जे घाबरवण्याचं काम खेड्यापाड्यात सुरू आहे आणि मुस्लिमांना एक दडपून टाकण्याचं काम जे शासन प्रायोजित चालू आहे, त्याच्या विरोधात कुठेतरी मुस्लिम समाज एकत्रितपणे यावा आणि त्याच्या विरोधात आवाज उठवावी व दलित बांधवांप्रमाणे मुस्लिम समाजासाठी सुद्धा अट्रॉसिटीचा कायदा निर्माण व्हावा
अशा प्रकारची आज भूमिका या मुस्लिम कॉन्फरन्सच्या माध्यमातून मागणी करण्यात आली। आज परभणीला अतिशय उत्तम प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संस्था संघटनांमध्ये काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची आज बैठक पार पडलेली आहे आणि प्रामुख्याने मुस्लिम समाजाला भेडसावत असणाऱ्या जो मुख्य प्रश्न आहेत, एक शिक्षण, दुसरं आरक्षण आणि तिसरं संरक्षण, या महत्त्वाच्या 3 मुद्द्यावर आजची ही परिषद आयोजित करण्यात आलेली होती। प्रामुख्याने संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारे अनेक पदाधिकारी, संस्था, संघटना व कार्यकर्ते या ठिकाणी आलेत आणि त्यांनी मुस्लिम समाजाला भेडसावत असणाऱ्या जे भयानक प्रश्न आहेत ते मांडलेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारे जो जातीय हिंसाचार होतोय, धार्मिक हिंसाचार होतोय, सुनियोजित पद्धतीने मॉब लिंचिंग होत आहेत, त्याबद्दल विशेष करून सर्व मुस्लिम समाजाने राग व्यक्त केला आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने जी खंबीर भूमिका घेतली पाहिजे होती ती अजूनपर्यंत घेतलेली नाही, म्हणून महाराष्ट्र शासनाचा देखील निषेध करण्यात आला आणि त्याचबरोबर पुसेवाडी आणि इतर ठिकाणी जे मॉब लिंचिंग झालेली आहे त्यांना न्याय देण्यासाठी आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील मुस्लिमांना ओबीसीच्या व्यतिरिक्त जो 5% आरक्षण मुंबई हायकोर्टाने शैक्षणिक क्षेत्राला लागू केला होता तो पुनर्स्थापना करण्यासाठी विविध प्रकारे संस्थांनी, संघटनांनी, पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आणि आज या बैठकीत, या परिषदेत तो ठराव मंजूर करून घेण्यात आला।